गल्ली ते दिल्ली सगळीकडे चालली आहे राजकारणावर चर्चा। म्हणून गल्लोगल्लीतून आम्ही शोध घेतोय विधानसभा मतदारसंघातील गल्लोगल्लीच्या राजकारणाचा आढावा। उन्हा तान्हातून फिरतोय भावी आमदार आणि आम्ही विचारतोय विकासाचा मास्टर प्लॅन। कधी न्यूजरूमची गल्ली करून आम्ही उडवतोय बसल्या जागेवरून राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासाचे बार, तर कधी टीका करून मांडतोय रोखठोक भूमिका। पण ती हिंदुस्तान पोस्टच्या क्रांती विचारांची बाजू सत्याची, या तत्वाची। आपण पाहताय गल्लोगल्ली। नमस्कार, हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, ऑक्टोबर हिट संपली आहे आणि आता नोव्हेंबर हिट सुरू झाली आहे। येत्या 20 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्यामुळे गल्ली बोळातलं गल्ली ते दिल्ली राजकारण तापलेलं आहे। आणि ह्याच तापलेल्या राजकारणात आपण भायखळा विधानसभा मतदारसंघातल्या मुख्य लढत असणाऱ्या 2 उमेदवारांशी बातचीत करणार आहोत। चला तर मग। सकाळपासून आपण प्रचार सभेला बाहेर पडलेला आहात। विधानसभेचे उमेदवार म्हणून मतदारसंघामध्ये फिरत असताना आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते ते आधी सांगा। छान होते दिवसाची सुरुवात। रात्रीपर्यंत प्रचार करायचा, सकाळी उठून पुन्हा प्रचाराला लागायचं आणि लोकांच्या संपर्कात राहायचं आणि अनुभव गाठीशी आहे। 5 वर्षाचा प्रश्न माहित आहेत विभागातले काय। आपण ज्या पद्धतीने आमचा जो काय कार्यक्रम ठरलेला असतो डोर टू डोर कॅम्पेनिंगचा, ते आम्ही सगळेजण करत असतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी फिरत असताना मी पाहत आहे की लोकांचं अतिशय प्रचंड असा उत्साह आणि पाठिंबा या ठिकाणी मला दिसतोय। पूर्ण हा जो विभाग आहे भायखळ्याचा आणि इनफॅक्ट साऊथ मुंबई ही सगळीकडे जर तुम्हाला सगळ्यात मोठी समस्या जर कुठली लक्षात येत असेल, दिसत असेल, तर ती जुन्या मोडकळीला आलेल्या इमारती ज्या सेज आहेत, नॉन सेज आहेत, ज्याचे लँडलॉर्ड टेनंटना उभे करत नाहीयेत, त्यांचं भाडं घेत नाहीयेत। अभ्यास पूर्ण झालेला आहे, त्यामुळे त्याचा उपयोग करून 5 वर्षामध्ये या सगळ्यांना सुरक्षित घरं देण्याचं काम जनता जी आहे ती हल्ली जे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मागे आहे। फक्त 5 वर्षानंतर इलेक्शनच्या दिवशी जे घरातून बाहेर पडतात त्यांच्या मागे जनता नाही आहे आणि हे येणारे चित्र तुम्हाला 20 तारखेच्या मतदानामध्ये दिसून येईल। ठाकरे गटाचे मनोज जामसुदकर आपल्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांचं आव्हान आपण कसं पाहता? मी खरं तर जे उमेदवार आहेत त्यांची लिस्टच बघितली नाही, कारण मला काय करायचंय कोणाशी। माझं काम आहे, 5 वर्ष मी काम केलेलं आहे। मी कोविडमध्ये इथे काम केलेलं आहे, रस्त्यावर काम केलेलं आहे। मी आव्हान वगैरे कधी काही समजलेलं नाहीये। ज्या वेळेला लोक आपल्याला निवडून देतात त्यावेळेला पहिल्या दिवसापासून जर आपण काम केलं तर आणि मग निवडणुकीच्या वेळेला आपल्याला कसल्याच पद्धतीचं आव्हान वगैरे राहत नाही। आज ते लोक दाखवतायत त्यांना की मुस्लिम समाजाचा त्यांना खूप मोठा पुळका आहे, पण त्यावेळेला ही आम्ही यशवंत जाधव तिच्या टीम बरोबर आणि यशवंत जाधव रस्त्यावर फिरून सगळ्या मुस्लिम लोकांमध्ये जात होतो। आम्ही त्यांना जे हवं ते करत होतो। पूर्ण भायखळाभर मोहीम राबवली मी। मास्क लावायचे नाही लोक, ते लावले मी हाताने। मी कोविड पॉझिटिव्ह झाले, काम करताना कोविड पॉझिटिव्ह झाले, कोपऱ्यात घरात बसून पॉझिटिव्ह झाले नसते मी, 2दा झाले। आणि या काळामध्ये यांना जो पुळका येतोय ना, त्यांना विचारा कधी यांच्या रमजानचा विचार केला का, यांच्या रोजांचा विचार केला का? तो यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि भायखळ्याच्या या शिवसेनेच्या टीमनी केला। ज्या घरामध्ये ते अफोर्ड करू शकत नव्हते, कारण कोविड होता, कामाला कोण जात नव्हते, पैसा नव्हता हातामध्ये, त्यांच्या घरी सहरी पोचत होती, इफ्तारी पोचत होती आणि ईद पण त्यांनी आम्ही सगळ्यांच्या घरी दूध, त्याच्यानंतर जे शिरकुर्मा बनवायला इतर साहित्य लागतं ते प्रत्येक मुस्लिम घरी जे घर अफोर्ड करू शकत नव्हतं त्यांच्यापर्यंत। मग काय, हेच तर हिंदुत्व आहे की सगळ्यांच्या कामाला उपयोगी या। तुम्ही हे बघू नका ह्याचा धर्म कुठला आणि त्याचा धर्म कुठला, आणि लोकप्रतिनिधीला कुठलाही एक धर्म नसावा। जनता सुज्ञ झालेली आहे। जनतेला माहिती आहे की आमच्याकडे दिवसात कोण आम्हाला भेटत होता, कोण आम्हाला वेळ देत होता। जनता ज्या वेळेला आपल्या दारात येते काही प्रसंग, काही विषय, त्यांच्या तक्रारी मागण्या घेऊन, त्यावेळेला ताबडतोब आपण त्यांना कोण अटेंड करतं, कोण त्यांचं समाधान करून त्यांना पाठवतं, त्यांच्या तक्रारींची सोडवणूक कोण करतं हे जनतेला चांगलं माहीत असतं। त्यामुळे निश्चितपणे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कुठलंच आव्हान नाही, अशा पद्धतीचे या ठिकाणी वातावरण आहे। मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुद्धा राबवली आहे देशभर, काय महाराष्ट्रभर। काय वाटतंय या मतदारसंघामध्ये महिलांना खरंच या योजनेचा लाभ झालेला आहे
काय प्रभाव वाटेल का? खूप सुंदर प्रभाव झालेला आहे. इनफॅक्ट भावनिक प्रभाव झालेला आहे. ज्यावेळेला मी इंटरव्ह्यूज घेतले माझ्या पूर्ण भायखळाभर फिरून लाभार्थ्यांचे, त्या इमोशनल झाल्या की आमचा असा विचार कोणी कधी केलाच नव्हता. आणि ज्यांच्या घरी 1.5 करोड किंवा 15 करोड महिन्याला येत असतील ना, त्यांना 1,500चं महत्व माहिती नाही. काय आहे की कुठलीही योजना एखाद्या सरकारला आणायची असते आणि ती निश्चितपणे जनतेच्या हिताची असते किंवा ती योजना दीर्घकालीन चालणारी असते. अशा वेळेला त्या जनतेला त्याची संपूर्ण माहिती असते आणि ती जनता त्याला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने देत असते. पण मुळातच ही आणलेली योजना एक प्रकारे त्यांनी आमिष दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पण निश्चितपणे जनतेला माहिती आहे की ही योजना आता निवडणुकीच्या तोंडावर आणलेली आहे, तर ती कितपत चालवतील यात मात्र तडमारने शंका मोठ्या प्रमाणात. जामसुदकर आपल्या विरोधात उभे आहेत, पण एकेकाळी आपल्या ते सोबत होते, आपले कौटुंबिक हितसंबंध त्यांच्याशी होते. आता या निवडणुकीच्या दरम्यान आपण आमने सामने असताना हे कौटुंबिक हितसंबंध आपण कसे जोपासता? नाही, काय माहितीये, आपले बघा एका घरामध्ये नवरा बायकोच्या विरुद्ध उभा राहतो, बायको नवऱ्याच्या विरुद्ध, किंवा मुलगा भाव असं असतं. पण त्यांचा अनुभव जरा वेगळा आम्हाला आलेला आहे. इलेक्शनच्या दरम्यान मला असं वाटतं जे हितसंबंध असतात ते हितसंबंधात तसेच जपले पाहिजेत. इलेक्शन सारखं लढायचं असतं. ठीक आहे, आता कौटुंबिक संबंध आहेत ते आमच्या भावासारखे आहेत, आमच्या मोठ्या बहिणी आहेत. पण शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर आम्ही आमच्या पक्षाचा प्रचार करत असतो. आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी जे काय आम्हाला सूचना केलेल्या असतात त्याचं पालन करत असतो. आणि या ठिकाणी असलेली जी जनता आहे ती जनता त्यावेळेला कुटुंब म्हणून पाहत नसते, तो एखाद्या पक्षाचा लोकप्रतिनिधी कोण उभा आहे हे पाहत असते. आणि म्हणून पक्षाचं कार्य, पक्षाच्या नेत्यांचं कार्य आणि आम्ही त्या ठिकाणी उमेदवार असलेल्यांचं कार्य, या सगळ्यांचा संगम करून त्या ठिकाणी जनता बघत असते. त्यावेळेला कुटुंब हा विषय नसतो, पण जनता काम करणाऱ्यांच्या मागे उभी असते. भायखळा विधानसभा मतदारसंघासाठी आपला मास्टर प्लॅन काय असणार आहे आणि आमदार म्हणून आता येत्या विधानसभेनंतर आपण कोणती कामं करू इच्छित आहात या मतदारसंघात? माझ्या डोक्यामध्ये सगळी कामं आहेत, कारण मी इथे काम केलेलं आहे 5 वर्ष. जसं सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कारण सगळ्यात महत्वाचं असतं तुमचं घर. जर तुम्हाला सुरक्षित घरच नसेल तर तुम्ही काय जगणार? त्यामुळे मी जसं सांगितलं, इकडच्या जितक्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारती 100 वर्ष जुन्या, त्यांना कंपल्सरी रिडेव्हलपमेंटला जायचंच आहे नॉर्म्सनुसार. त्यांची रिडेव्हलपमेंट करणं हे सगळ्यात पहिलं काम असेल. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही लोकप्रतिनिधीने किंवा उमेदवाराने मॅनिफेस्टो डोक्यात बनवायचा नसतो. लोकांना काय हवं त्यानुसार तुमचा मॅनिफेस्टो गेला पाहिजे. विशेषतः या भायखळा विधानसभेमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा विषय आहे. आणि निश्चितपणे या पुनर्विकासाच्या माध्यमातून जुन्या इमारतींची पॉलिसी, जी योजना आहे, ही योजना त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने आणणार आहोत आणि ती योजना प्रभावीपणे राबवणार आहोत. फक्त आत्ताच्या सरकारसारखी कागदावरच्या योजना आम्ही काही ठेवणार नाही. प्रभावीपणे योजना आणू. इथे दूषित पाण्याचा विषय आहे, जलवाहिन्या ज्या आहेत त्या कंटॅमिनेशन आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्या जलवाहिन्या आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदलणार आहोत. पार्किंगची मोठी गंभीर समस्या आहे, ती पार्किंगच्या समस्येवर ठोस उपाययोजना त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. अनेक विषय आहेत या ठिकाणी जनतेला, त्याच्यातून आम्ही निश्चितपणे त्यांना सुटकारा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.